गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो, आज मी एका अज्ञात कवीने किंचितसा काव्यरूपात मांडलेल्या राधाकृष्ण यांवरील एका प्रसंगाचे अभिवाचन करणार आहे. यात कृष्ण हे साक्षात परब्रह्मरूप असूनही राधेचे नाव त्याच्या नावाआधी का घेतले जाते? का कृष्णमुखी सदैव राधेचेच नाव येई? या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय मार्मिकपणे दिलेली आहेत. तर मग ऐका. प्रसन्न एका सकाळी कृष्ण समवेत अष्टपत्नी रमल्या होत्या हास्य विनोदात सकळी. दुग्धप्राशन करण्या घेतला प्याला, चटका कृष्णाच्या बोटाला बसला. कृष्णमुखातून एकच बोल आले, राधा राधा. साऱ्याच राण्यांनी प्रश्न एकच केला, स्वामी का सदैव आपल्या मुखी राधा? काय असे त्या राधेत जे नाही आमच्यात? काहीच न बोलला तो घनश्याम. मुखावर विलसत केवळ आर्तभाव, जणू गेला घडून राधेच्या आठवणीत. काळ काही लोटला, कृष्ण देवेंद्राच्या भेटीस निघाला. निरोप देण्या प्रिया साऱ्या जमल्या. कृष्णाने विचारले, काय प्रिय करू तुम्हाला? सत्यभामेची इच्छा एक, दारी असावा तो स्वर्गीय पारिजात. 7 जणींनी मागणे काही मागितले. कृष्णाने रुक्मिणीस विचारले, सांग तुझे काय मागणे? चरण स्पर्श करण्या रुक्मिणी झुकली. कृष्णाची मऊसूत पावले पाहून थबकली. नकळत वदली, स्वामी इतके अवघड जीवन, तरी पाऊले आपली कशी इतकी कोमल? कृष्ण केवळ हसला अन राधा राधा असे वदला. रुक्मिणीने मग हट्टच धरला, प्रत्येक वेळी का राधा राधा? या प्रश्नाचे उत्तर हेच प्रिय माझे आता. सांगाच आम्हास आज, कृष्णाच्या मुखी का राधा राधा? हे कृष्णा, निद्रेत तुझा श्वासही बोलतो राधा राधा. का असे इतकी प्रिय ती राधा? कृष्ण वदला, हाच प्रश्न मी राधेलाही होता विचारला. सोडून वृंदावन जेव्हा निरोप तियेचा घेतला. पुन्हा न भेटणे या जगी आता, हे ठाऊक होते तिजला. हळूच धरून हनुवटीला विचारले राधेला, सांग राधे आयुष्याची काय भेट देऊ तुझला? मी सोडून काहीही माग तू मजला. कान्हा ऐक, दिलेस तू वचन मजला, नाही बदलणे आता शब्द तुझला. जे मागेन मी ते द्यायचेस तू मला. कान्हा वर एकच असा दे तू मजला. पाऊल प्रत्येक तुझे माझ्या हृदयाच्या पायघड्यांवर पडू दे. सल इवलासा जरी सल्ला तुझ्या अंतरी वा शरीरी, तर शत त्याचा उमटू दे रे माझ्या शरीरी. राधे राधे काय मागितलेस हे? आयुष्याचे दुःख माझे का पदरात घेतलेस हे? सारे म्हणती राधा चतुर शहाणी, का आज अशी ही वेडी मागणी? गोड हसून हृदय राधेचे बोलले, कान्हा नाहीच कळणार तुला माझी चतुराई. तुझ्यापासून वेगळे अस्तित्व आता राधेला नाही. कान्हा तुझ्या प्रत्येक पावलाची चाहूल हृदय माझे मजला देईल. अन शरीरी उमटता क्षत प्रत्येक क्षेम तुझे मला कळवेल. कृष्ण आणि राधा नाही आता वेगळे. दोन तन जरी तरी एकरूप आत्मे.
सारेच होते स्तब्ध ऐकत, अश्रुधारा कृष्णाच्याही डोळ्यांत. तन मनात केवळ नाम राधेचे होते घुमत. प्रियांनो, पाऊल प्रत्येक माझे हृदय राधेचे तोलते. घाव सारेच माझे राधा सोसते. आणि म्हणून चरण माझे राहिले कोमलते. प्रत्येक पाऊल ठेवता हृदय राधेचे दिसते. सल तन मनात उठता वेदना राधेची जाणवते. म्हणून प्रत्येक श्वासात राधा वसते. प्रियांनो, प्रेम तुम्ही केले, प्रेम मीही केले, पण राधेच्या प्रेमाची जातच वेगळी. ती एकच एकमेव राधा आगळी. जोवरी राहील मानवजात, तोवरी राधा म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव. राधा म्हणजे केवळ प्रेमभाव. राधा म्हणजे प्रेमाचे एक गाव. प्रत्येकाच्या अंतरीचा कोवळा भाव. मलाही वंदनीय माझी राधा. कृष्णाच्याही आधी बोला राधा राधा, राधा राधा, राधा राधा. धन्यवाद.